सुस्वागतम. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय हा मुकादमाच्या घरात एकटाच विचार करत बसलेला असतो. रामाचा विचार करत असताना अक्षय म्हणतो की मी रामाला फोन करू का. पुन्हा म्हणतो की नको नको, कारण माझा आवाज रामा ओळखील आणि मग तिला माझ्या या अवस्थेची कल्पना येईल. तर अक्षयला काही राहत नसते. नाविलाजाने अक्षय हा रामाला फोन लावतो. तेव्हा रामाच्या मोबाईलमध्ये अक्षयचा फोन येताच रामाला मोठा आनंद होतो आणि पटकन फोन कानाशी लावत रामाही अक्षयच्या आवाजाची वाट बघू लागते. तिकडे अक्षयसुद्धा रामाच्या आवाजाची वाट बघत असतो. तेवढ्यात अक्षय म्हणतो की रामा, तर रामाला खूप आयसे वाटते. त्यानंतर अक्षय म्हणतो की रमा ऐकू येतं का. तर रमा ही हळूचच हो म्हणते. त्यानंतर अक्षय म्हणतो ऐक ना रमा, मी तुझ्याकडे काही डॉक्युमेंट्स पाठवले, त्या डॉक्युमेंट्समध्ये मला सह्या करून पाठवून दे. तेव्हा अक्षयने आपल्याला कसे गिफ्ट पाठवले होते की रमा प्लीज मला माफ कर, मी तुला कधी विसरू शकत नाही, हे आता रमाला आठवते. तर आई आजीने आणि रेवाने आपल्याकडे कसे अक्षयच्या डिवोर्सचे पेपर आणले हे सुद्धा आता रमाच्या डोळ्यासमोर येते. इकडे आता रेवाने ते लाईफ इन्शुरन्सचे पेपर त्या व्यक्तीकडून हस्तगत केलेले असतात. रेवा विचार करते की लाईफ इन्शुरन्सचे तर पेपर रामापर्यंत पोहोचलेच नाही. तर इकडे रामा ही अक्षयला म्हणते की कसले पेपर्स. तेव्हा रामा म्हणते की तुम्ही एवढ्या दिवस मला फोन का नाही केला, तुम्ही तिकडे ठीक आहात ना. तर अक्षयला खूप हायसे वाटते. रामा म्हणते की अहो तुमचा आवाज हा असा कसा येतो, तुम्हाला बरं वाटत नाही का. अक्षय म्हणतो की रामा मला प्रत्यक्ष येऊन भेटायचं होतं, पण एवढी कामं चालू आहेत ना की मला त्यामध्ये वेळच नाही मिळाला. अक्षय म्हणतो की आठवडाभरात माझे सगळे कामं संपतील रामा, आणि मग मी तुझ्याकडे येईल. रामा म्हणते की तुम्हाला खरंच असं वाटतंय का मी त्या कागदांवरती सह्या कराव्यात. तर अक्षय म्हणतो हो रामा, कारण मला भविष्यासाठी तेच चांगलं वाटतंय. अक्षय म्हणतो की रामा फक्त मी हे आपल्या भविष्यासाठी करतोय. तेव्हा रामा म्हणते की तुमची हीच इच्छा आहे का. तर अक्षय म्हणतो हो. तर रडतच रामा म्हणते की ऐका ना, मला फक्त तुम्हाला एकदा भेटायची इच्छा आहे, आत्ताच्या आत्ता तुम्ही मला भेटा. तर अक्षय म्हणतो की रामा हे कसं शक्य आहे. अक्षय म्हणतो की मी बाहेर आहे, मी कामामुळे भेटू शकत नाही. तेवढ्यात सीमा ही अक्षयला हाका मारते. तर तो आवाज ऐकून रामा म्हणते की तुम्ही बाहेर होतात ना. अक्षय म्हणतो की मी कागद पाठवलाय, त्याच्यावर फक्त सह्या करून हवे आहेत रामा. तर लगेचच अक्षय फोन कट करतो. तेव्हा रमाला अक्षयचा संशय येऊन रमा म्हणते की हे तर घरातच आहे आणि माझ्यासोबत खोटं बोलता येत. इकडे फोन ठेवताच अक्षय म्हणतो की रमा अगं मला तुझ्याशी खोटंही बोलता येत नाही. इकडे आता कावेरी रमाला म्हणते काय झालं रामा. तेव्हा रागाने रमा ही तिच्या डोळ्यातील अश्रू पुसते. लगेच रमा ते डिवोर्सचे पेपर घेते आणि त्या पेपर्सवर सह्या करू लागते. कावेरी म्हणते रमा तू हे काय करतेस, त्या डिवोर्सच्या पेपरवर कशाला सह्या करते. पण रमा काही ऐकत नसते. इकडे आता आरती, जान्हवी आणि रमाकांत गार्डनमध्ये बसलेले असतात. तर आरती रमाकांतला म्हणते की बाबा आपल्या सर्वांना असं नाही वाटत का की आपण रमाला फोन करत नाही आहोत आणि आपण तिला फोन केला नाही याची तिलासुद्धा काळजीच लागून राहिली असेल ना. कर आरती म्हणते की तिला जेव्हा कळेल ना की अक्षय भाऊजींचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा ती आपल्याला माफ करेल का. रमाकांत म्हणतो की आरती मलाही असंच वाटतं की आपण रामाला फोन करून ही गोष्ट सांगायलाच हवी, नाहीतर उगाचच रामाचे गैरसमज होतील. जान्हवी म्हणते की बरोबर आहे, म्हणजे मला जे वाटतंय तेच तुम्हाला वाटतंय. आणि आरती म्हणते की खरंच आपण रामाला हे न सांगून खूप मोठी चूक करतोय. रमाकांत म्हणतो की जान्हवी अक्षय हा रामाला भेटत नाही, यामध्ये वेगळं कारण आहे. आरती म्हणते की थांबा आता मी रामाला फोनच करते. तर जान्हवी म्हणते की आपण सगळे तिच्या घरी जाऊन बोलूयातच ना लगेच. तर रमाकांत म्हणतो ही सुद्धा छान कल्पना आहे. आरती म्हणते की आपण त्यांच्या घरीच जाऊयात आणि रमाला सर्व खरं खरं सांगूयात. तर आता इकडे रमा ही त्या पेपर्सवर सह्या करून ते पेपर्स आता मुकादमाच्या घरात घेऊन जाण्याची तयारी करते. मंगला मावशी आणि कावेरी रमाला अडवू लागतात. तर रमा म्हणते की यांना घटस्फोट हवा आहेत ना, म्हणूनच त्याचे पेपर सह्या करून त्यांना द्यायला चालले मी. तेव्हा फोनवर अक्षय काय काय म्हटला हे सर्व रमा आता कावेरी आणि मंगला मावशीला सांगू लागते. तर रमा म्हणते की त्यांना मला भेटायचं आहे, पण आत्ता नाही भेटायचं, आत्ता त्यांना वेळ नाही, फक्त त्यांना या पेपर्सवर सह्या करून हव्या आहेत असे ते मला म्हटले. रमा म्हणते की आता नंतर वगैरे काही नसेल, जे काही होईल ना ते आत्ताच होईल. तर कावेरी म्हणते की रमा ऐक, उगाच रागाच्या भरात तू काहीही करू नकोस. रमा म्हणते की आई मला तर यांच्या या बोलण्याने रागच येणार. रमा म्हणते की आई मला राग येणार नाही असं कसं सांगतेस तू, एवढं सगळं होऊनही ते माझ्यासोबत खोटं बोलतायत. रमा म्हणते की आत्तासुद्धा ते खोटं बोलतायत, मी त्यांना आत्ता भेटायचे म्हटले तर ते मला म्हटले की मी बाहेरगावी आहे, आणि लगेच आईंनी त्यांना त्याच वेळेस हाक मारली होती, म्हणजे ते घरातच होते.
रमा म्हणते की हे सगळं जाऊ द्या, पण त्यांना एवढ्या दिवसात एकही मला फोन करावासा नाही वाटला का? रमा म्हणते की चूक त्यांची आहे आणि त्यांची चूक ते मान्य करत नाही आणि त्या चुकीची त्यामुळे मला शिक्षा भोगायला लागते. रमा म्हणते की त्यांच्या मनात काय सुरू आहे ते मला कळत नाही का मावशी? रमा म्हणते की या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मला हवी आहेत, म्हणून मी आता या मुकादमांच्या घरी जाणार. इकडे आता सीमा ही अक्षयकडे येऊन अक्षयला गोळ्या देऊ लागते. तर अक्षय म्हणतो की आई, रमा सह्या करील ना त्या पेपर्सवर? तेव्हा सीमा म्हणते की करील ना, तुमचं बोलणं झालं ना फोनवर? अक्षय म्हणतो की हो, बोलणं तर झालं, पण रमाला आता वेगवेगळ्या शंका येणार. इकडे आता रमा ते डिवोर्सचे पेपरवर सही करून ते पेपर्स घेऊन जाऊ लागते. तेवढ्यात दरवाजात रमाचा पाय अडखळतो. तर कावेरी आणि मंगला मावशी रमाला धरतात. पण आता रमा कुणाचीच ऐकायला तयार नसते आणि तडक हे डिवोर्सचे पेपर घेऊन जाऊ लागते. इकडे आता सीमा अक्षयला मोकळ्या हवेत बरे वाटण्यासाठी हॉलमध्ये आणते आणि सोप्यावरती अक्षयला बसावयास सांगते. आणि अखेर इकडे रमा ही रागाने चालत चालत मुकादमांच्या घरासमोर येते आणि घराचं गेट उघडते. त्याच वेळेस रेवा तिच्या रूममध्ये असते आणि रेवाचे लक्ष समोर गेट उघडून आलेल्या रमाकडे जाते. रमाला बघताच रेवाला मोठा धक्का बसतो. इकडे अखेर हॉलमध्ये बसलेला असताना अक्षयला कंटाळा येऊ लागतो आणि अक्षय त्याचा मोबाईल तिथेच ठेवून झोपी जातो. तर इकडे रेवा रमाला बघताच दरवाजाच्या आडून खाली येऊ लागते. एक एक पाऊल पुढे टाकत ते पेपर्स घेऊन रमा आता अखेर हॉलमध्ये दरवाजात येते. तर इकडे रेवाला आता काय करावे नि सुचत नसते. तर खाली अक्षय हा झोपलेला असतो. पटकन रेवा आता अक्षयच्या जवळ येते. अक्षय झोपलेला असताना पटकन रेवा ही अक्षयच्या एकदम जवळ बसते आणि अक्षयचा चेहरा आपल्या हातात घेते. तर अक्षयला त्रास होऊ लागतो. तेव्हा रेवा पुन्हा व्यवस्थित अक्षयच्या एकदम जवळ आलेली असते. त्यानंतर अक्षय झोपलेला असताना रेवा आपला हात आणि अक्षयचा हात एकमेकात घट्ट पकडते. तेव्हा रमा ही दरवाजात येताच रमा आणि अक्षय एवढ्या जवळ असल्याचे बघून रमाला मोठा धक्का बसतो आणि रमाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तेव्हा ते एवढ्या जवळचे दृश्य बघून रमा पटकन ही दरवाजाच्या बाहेर येते आणि तिच्या चप्पल घालून तेथून रागाने जाऊ लागते. तर रमा ही फास्ट जात असताना तेवढ्यात पाठीमागून रमा रमा कुठे चालली तू, थांब, असे म्हणत सीमा रमाच्या जवळ येते आणि म्हणते की रमा कुठे चाललीस तू आणि काय चाललंय तुझं हे? सीमा म्हणते की माझ्या लेकाला त्या खांद्याची गरज नाही, तर या रमाच्या खांद्याची गरज आहे. रमा म्हणते हो का, मग मला का नाही सांगितलं? त्यांना बरं वाटत नाहीये आणि त्यांना काय झालं मला का नाही कळवलं? रमा म्हणते की कुणालाही मला एकदा सांगावंसं नाही वाटलं का? एक फोनसुद्धा कुणाला करावासा नाही वाटला का? आणि तशीही माझी आता या घरात काय जागा राहिली, कारण आता माझी जागा रेवाने घेतली ना. रमा म्हणते की सगळ्यांची हीच इच्छा होती आणि तसंच झालं. मी हे घर सोडून जावं असं आता सगळ्यांची इच्छा होती आणि तेच झालं. रमा म्हणते की सगळेच तर त्याची वाट बघत होते आणि हे सुद्धा त्याची वाट बघत होते. रमा म्हणते खरं तर यांना रेवाबरोबर लग्न करायचंय, कारण रेवा प्रेग्नंट आहे ना. तेव्हा सीमाला मोठा धक्का बसतो. रमा काय बोलते हे सीमाला आता समजत नसते. रमा म्हणते की मला आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसत आहेत. रेवाच्या पोटात त्यांचं बाळ आहे आणि जे माझ्यासोबत कधीच घडलं नाही त्यांनी ते रेवासोबत केलंय, असे आता रडत रमा ही सीमाला सांगते. त्यानंतर रमा ते घटस्फोटाचे पेपर सीमासमोर धरत म्हणते की हे घटस्फोटाचे पेपर्स आहेत आणि यावर मी सह्या केल्यात, द्या त्यांना हे पेपर, असे म्हणत रमा आता ते पेपर सीमाच्या हातात देते. सीमा म्हणते काय आहे ते? तेव्हा रमा म्हणते की शेवटी हेही शशिकांत मुकादमांसारखेच निघाले. ते ऐकून आता सीमाला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा ते ऐकून सीमाला मोठा राग येतो आणि रागाने सीमा ही रामाला म्हणते की रमा आणि जोराने रामाच्या कानाखाली मारते. तेव्हा रामाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. सीमा म्हणते की रमा माझा मुलगा, माझा अभिमान आहे, तो त्याच्या वडिलांसारखा नाहीये आणि असेल माझा नवरा नालायक, पण तो सुधारेल या आशेवर मी आजही लढते. रमा तुझ्यासारखे पैदल सोडून पळत नाहीये मी रमा, असे आता रागाने सीमा ही रमाला सांगत असते. तर रमा म्हणते की मी मैदान सोडून पळत नाही आई, मग तुम्ही सांगा ही घटस्फोटाचेच पेपर्स त्यांनी मला का पाठवले? रमा म्हणते की त्यांनी पेपर जरी पाठवले तरी मी त्यावर सह्या नाही केल्या, पण त्यांनी फोन करून मला या पेपर्सवर सह्या करायच्या सांगितल्या, तेव्हा मी सह्या केल्या, असे आता रमा ही सीमाला सांगते. सीमा म्हणते की कागदावर सह्या कर, म्हणजे या पेपर्सवर नाही, तर त्याने तुला लाईफ इन्शुरन्सचे पेपर पाठवले होते, त्या पेपर्सवर तुला सह्या करायच्या सांगितल्या होत्या. तेव्हा आता रमासमोर खरे सत्य आलेले असते.
सीमा म्हणते की त्याने इन्शुरन्स काढलाय तुझे भविष्य सिक्युअर होण्यासाठी. त्याने या कागदावर नाही तर त्या इन्शुरन्सच्या कागदावर तुला सह्या करायच्या सांगितल्या होत्या, असे आता सीमा ही रमाला सांगते. तेव्हा सीमा म्हणते की हे पेपर्स तुला कुठे सापडले आणि हे कोणी दिले तुला. तेव्हा लगेचच रमाच्या डोळ्यासमोर येते अक्षयने फोन करून सांगितलेले असते की उद्या जर मला काही झालं तर तू एकटी पडायला नको रमा, म्हणून त्या पेपर्सवर तू सह्या कर. तेव्हा आता लगेचच रमाला खऱ्या खोट्याची जाणीव झालेली असते. रमा लगेच सीमाला म्हणते की काल रेवा आणि आई आजी या पेपर्स घेऊन आल्या होत्या. तेव्हा रमा म्हणते की त्यांनी मला हे सांगितलं की तुमच्या म्हणजे त्यांच्या मुलाची सुद्धा हीच इच्छा आहे. तेव्हा सर्व लक्षात येऊन सीमा म्हणते की रमा, मला तुझ्यावर हात उचलायचा नव्हता, पण तुला हे सर्व दाखवलं जातं ना, ते सर्व खोटं आहे. इकडे आता रेवाची आई ही मुकादमाच्या घरात आलेली असते तर शशिकांत आई आजीसोबत दारू पीत. आई आजी म्हणते की आता रमाचं या घरात सगळं संपलं आणि रमा आता या घरात कधीच येणार नाही आहे. तर लगेच रेवाची आई म्हणते की आता अक्षयच्या सर्व जबाबदाऱ्या माझी मुलगी बघून घेईल आणि मुलगीच सांभाळेल. तेवढ्यात आता इकडे गृहप्रवेश करून सीमा ही रमाला मुकादमाच्या घरात घेऊन येते. आणि आता असे म्हणत असतानाच एके बाजूला सीमा तर दुसऱ्या बाजूला रमा ही आई आजी आणि शशिकांत समोर आलेले असतात. तर आता सीमाने मला रडणारी नाही तर लढणारी सून हवी असल्याचे सांगून आता स्वतःचा संसार वाचवण्यासाठी रमा कमरेला पदर खोचून अखेर मुकादमाच्या घरात आलेली असते. तर आता रेवाला बाजूला करून रमा ही पुन्हा अक्षयची कशी होते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.